हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ही इव्हनिंगची वेळ आहे आणि इकडे ठेवलेला आहे इव्हनिंगचा चहा. तर चहा उकळलेला आहे, तर या तुम्ही सगळेजण चहा घ्यायला. तर चहा वगैरे घेऊन मग पुढच्या कामाला सुरुवात करते. तसं तर दिवसभर विचार करण्याची गरज नाहीये, की काय कामं काढायची आहेत मला. कारण कामं तरी रेडीच असतात. फक्त करण्याची गरज असते आपल्याला दिवसभर. सुडबुड दिवसभर किचनमध्ये किंवा तिकडच्या रूममध्ये किंवा तिकडच्या रूममध्ये सुरूच असते. तर इकडे हिरव्या मिरच्या मी 2 डब्यात ठेवलेल्या होत्या. म्हणजे एका डब्यात येत नव्हत्या आणि दोन्ही डब्यातल्या थोड्या-थोड्या घेतल्या. त्यामुळे दोन्ही डबे अर्धे आलेले होते. तर सगळ्याच मिरच्या मी ताटलीमध्ये वतल्या आणि इकडे जे खराब झालेल्या मिरच्या आहेत ना, म्हणजे खूप दिवस झाले ठेवलेल्यामुळे ना मिरच्या खराब झालेल्या आहेत काही मध्ये. तर ते मिरच्या मी ताटलीत ठेवलेत आणि थोडासा ठेचा पण मला बनवायचा आहे. आणि लिंब पण एक कल्पनानं दिलेले होते मला माझ्या बहिणीनं. खूप दिवस झाले ठेवले म्हणजे यूजमध्ये येतच नाही. लिंबू भाजीवरती घालून खात नाही किंवा नाश्ता वगैरे कशावरती लिंबू घेत नाहीयेत म्हणजे त्यामुळे नाही लिंबे तसेच राहिलेले आहेत. तसं तर चटणी बनवायचा विचार केलेला होता. पण ही चटणी थोडीशी करवट आणि आंबट लागते. त्यामुळे ते पण राहू दिलं मी आणि असंच लिंब ठेवल्या खराब झालेले आहेत. तर त्या डब्यामधले लिंब काढले मी. कारण खूप पाणी सुटल्यासारखं झालेलं होतं आणि त्यामुळेच लिंब खराब होत आहेत. म्हणून सगळे लिंबू स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पुसले आणि दुसऱ्या डब्यामध्ये भरले आणि जे खराब झालेले लिंबू होते ना, ते सगळे मी काढून टाकून दिलेले आहेत. तसं तर लिंबू खूप यूजमध्ये येतो, पण आमच्या घरी लिंबू यूजमध्ये येतच नाहीये. खूप दिवस झाले मी ठेवलेलं होतं आणि घरात लहान मुलं वगैरे असते ना, लिंबू पाणी वगैरे बनवत असतात. पण आता ते पण नाहीये. त्यामुळे ना कोणी लहान नाही, सगळे मोठे आहेत आणि कोणाला खायला आंबट वस्तू जास्त आवडत नाहीयेत. त्यामुळे ते तसेच राहून गेलेत. तर असं इकडे जेवढ्या मिरच्या खराब झाल्या होत्या सगळ्या ताटली ठेवल्या होत्या आणि सगळ्या मिरच्या मी निवडून घेतल्या आणि इकडे ठेचा बनवण्यासाठी मी मिरच्या तेल टाकून छान भाजून घेतलं. आता मिक्सरला वाटून घ्या. म्हणजे ठेचा म्हणजे खाण्यासाठी ठेचा बनवत नाहीये मी, भाजीला टाकण्यासाठी हा ठेचा बनत आहे आणि गरम गरमच मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या कारण लेट होत होता स्वयंपाकाची वेळ. म्हणजे बाबा थोडंसं लवकरच जेवण करतात त्यामुळे स्वयंपाक मी लवकर करत आहे. इकडे पॅन ठेवलेले आहे. पॅन मध्ये तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेले, कढीपत्ता टाकलेला आहे. ताजा कढीपत्ता असतो खूप लवकर उडतो म्हणून मी थोडंसं दूर थांबते. आणि नंतर यामध्ये मी लसूण टाकलेला आहे, परतून घेतला आणि जी हिरवी मिरची पेस्ट मी बनवलेली होती ती वाटीत काढून घेतली आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकी आहे तितकी मी भाजीला टाकणार आहे. कारण भाजी पण आता जास्त प्रमाणात बनवायची नाही, संध्याकाळची वेळेस जास्त भाजी बनत नाहीये. तिकडे घेतलेली मी वाटीवर मसुरीची डाळ मी इकडे फोडणीमध्ये टाकलेली आहे आणि थोडा वेळ परतून घेऊया. म्हणजे ही मसूरची डाळ खूप लवकर शिजते. अशा पद्धतीने फोडणीमध्ये थोडा वेळ परतून घेतलेला एकदम मऊ सुद्धा शिजणार नाही आणि टेस्ट पण छान येतो भाजीला. तर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकलेलं म्हणजे खूप सारे मिरचीचं ते पेस्ट त्याला चिटकवलेलं होतं म्हणून मी पाणी टाकलं आणि हेच पाणी मी भाजीमध्ये टाकलेलं आहे. आणि इकडे किचन वरती थोडंसं सांडासांडी झालेली होती, सगळं किचन स्वच्छ पुसून घेतलं आणि आता टाकले चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकून ही भाजी मी छान मिक्स करून शिजत ठेवलेली आहे. भाजी भाकरी भात हे सगळं बनवलं, जेवण खाणं झालं, सगळी रात्रची कामं मी आवरूनच झोपलेली होते. ही सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. टाइम सांगितलं तर यावेळी सकाळचे 6 वाजलेले आहेत. 6 वाजेपर्यंत सगळी पारशी कामं होतात, आंघोळ होते माझी आणि यांचा आवरत आहे तोपर्यंत चहा पण बनत ठेवते. तर अगोदर मी खिडक्या वगैरे उघडलेल्या आहेत म्हणजे छान फ्रेश हवा येते आणि सकाळचं वातावरण छान झालेलं आहे. म्हणजे थोडासा आभाळ आहे पण सकाळी सकाळी छान वाटतं. तर इकडे दूध मी ठेवलेले गरम होण्यासाठी आणि यामध्ये साखर, चहा पावडर टाकलेले आहे आणि थोडासा अद्रकचा तुकडा. म्हणजे आता वातावरण चेंज झालेलं आहे ना, त्यामुळे बिना अद्रकचा चहा बनतच नाही आणि माझ्यासाठी तर डिकाशन चहा बनतो. त्यामध्ये मी थोडंसं अद्रक टाकत असते म्हणजे एक काढा बनवल्यासारखं छान होतं. आणि अशा वातावरणामध्ये खोकला सर्दी व्हायचं प्रॉब्लेम पण असतं ना, त्यामुळे ते अद्रक खाणं चांगलं आहे. अद्रक किंवा सुंठ, गरम मसाले जी असतात ना, म्हणजे काढा बनवून जसं घेतो ना तसं चहा बनत असतो. तर इकडं थोडीशी मी साय पण टाकलेली आहे कारण दुधात काहीच राहत नाही, सगळं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे सगळं साय वरती येते आणि दुधात चव राहत नाही, चहा तितका चविष्ट होत नाही म्हणून मी थोडीशी साय पण टाकलेली आहे. इकडे ठेवलेले माझ्यासाठी डिकाशन चहा आणि अंजीर पण काढलेले त्यांच्यासाठी. म्हणजे आता चहा घेतील का अंजीर खातील म्हणून मी म्हणलं खिशात ठेवून घ्या, जसं वेळ भेटलं तसं खाऊन घ्या. तर यांचं आवरलेले देवाचे दर्शन घेत आहेत आणि बॉटल्या पाण्याच्या इकडं तिकडं ठेवलेल्या होत्या रात्री, सगळ्या मी तर जमा केलेल्या आहेत आणि सगळ्या मी आता भरून फ्रीजमध्ये ठेवते. आता तसं तर वातावरण थंड झालंय, तितकं थंड पाणी लागत नाही पण यांना थंड लागतं म्हणून मी ठेवत असते. आणि थंड गरम पाणी मिक्स करून, गरम म्हणे नॉर्मल पाणी मिक्स करून दिलेलं आहे. तोचही पॉकेट इकडे खोलत आहे. छोटे छोटे पॉकेट आणले त्यावेळेस, नाहीतर प्रत्येक वेळी मोठं पॉकेट येतं. तर आणि यामध्ये तोस पण एकदम छोटी छोटीच निघाली. मी तेच म्हणत होते, छोटं पॉकेट आणि तोस पण छोटीच आहेत आतमध्ये. इकडे चहा बनलेला आहे. आता अगोदर चहा गाळून देते आणि तिकडे तोंड करून बसली. आज पतिदेव नाराज आहेत वाटतं. मी म्हणलं तिकडे का तोंड करून बसलात, तर म्हणत आहेत देवाकडे तोंड करून बसलेला आहे. तर ठीक आहे म्हणजे इकडे भांड्याचं टोपलं आहे, थोडीशी अडचण असते ना किचनमध्ये त्यामुळे. आणि इकडे अगोदर मी डिकाशन चहा शोधून घेतलेला आहे आणि त्याच गाळणीने इकडं
दुधाचा चहा पण मी शोधून घेतला, म्हणजे 2-2 चाळण्या घ्यायची गरज नाही. आणि इथं तुम्हाला दिसत असेल पातेल्यामध्ये चमचा, म्हणजे साय टाकायला गेले आणि चमचा आतमध्येच पडला आणि नंतर ते काढता पण आलं नाही. तसंच चमचा टाकूनच मी चहा उकळलेला आहे आणि इकडे सगळ्यांना चहा दिलं. झालेलं सगळं चहा वगैरे घेऊन सगळ्यांचं मी घेत आहे निवांत तिकडं. म्हणजे मला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणजे हिंडत फिरत मी चहा घेत असते, कारण सकाळची कामं पण असतात. निवांत बसून एक 5 मिनिट चहा घ्यायचा होत नाही, सकाळी सकाळी धावपळ असते. तर सगळी चहाची भांडी मी जमा करून ठेवलेत आणि भांडी किचनवरती ठेवणं खूप अडचण वाटते मला, स्वयंपाक पाणी राहतं ना, त्यामुळे अगोदर मी टोपलं रिकामं करून घेते. इकडे पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे बाबांसाठी, म्हणजे लाईट गेली की ही पण कामं राहून जातात, म्हणून मी संग सगळीच कामं सकाळी आवरत असते. तर जे रात्री भांडे क्लीन झालेले होते सगळे मी इकडे रॅकला अगोदर लावून घेते, म्हणजे टोपलं रिकामं झालं ना, जे भांडे पाहिजे ते पण मग भेटतात आपल्याला पटकन, आणि जे भांडी इकडे जमा होत आहेत आता घासायचे ते पण जमा करण्यासाठी टोपलं रिकामं होईल. तर इकडे सगळी भांडी रॅकला लावून झाली. तर रात्री मी डबे घासलेले होते 2-3, म्हणजे काल मी मिरच्या वगैरे काढलेल्या होत्या, लिंबू काढलेले होते, ते डबे क्लीन केलेले आहेत, ते पण 2-3 डबे झालेले होते. तर सगळी भांडी रॅकला लावून झालेली आहेत आणि इकडे आता जी भांडी जमत आहेत आता एक एक मी टोपल्यात भरत आहे. चहा बनल्यापासून हे भांडे जमा होतात आणि 9-10 वाजेपर्यंत, म्हणजे पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत भांडे जमतात आणि ते टोपल्यात टप्प भरतात. आणखी भांडे थोडीशी खाली ठेवते मी, त्या टोपल्यात बसत नाहीत, इतकी भांडे होतात. जेव्हा मी काढते ना तेव्हा मला समजतच नाही की मी भांडी किती काढत आहे, पण जेव्हा मी घासायला घेते तेव्हा कळतं मी किती भांडे भरवले आणि घासायला किती वेळ लागत आहे. इकडे दूध जे होतं ना ते काढून मी साय वेगळी केलेली आहे आणि दूध मी तांब्यात काढून फ्रीजमध्ये ठेवलं, कारण आज दूध आलेलं नाहीये, आता येणार पण नाहीये, कारण ज्या भैयापासून आम्ही दूध घेतो गावाकडून हे दूध येत असतं. आता त्यांची म्हैस दूध देत नाहीये, आता बघूया, आता इथंच कुठेतरी लावणार आहे, पण दूध तितकं व्यवस्थित भेटत नाहीये. दुधात पाणी असतं का पाण्यात दूध असतं तेच समजत नाहीये, नुसतं पाणी पाणी राहतं, चहा पण तितका चव लागणार नाही असं असताना साय तर अजिबात येत नाही त्या दुधाला. पण हे जे गावाकडून दूध येत होतं ना याच्यावरती साय छान येते. तुम्ही बघत असता मी 8 दिवसाला किती छान तूप निघत असतं, पण आता सगळंच बंद झालेलं आहे. थोडंसं सोनं सोनं पण वाटत होतं. तर इकडे साखर संपलेली होती डब्यातली, अगोदर मी साखर काढून घेतलेली आहे, म्हणजे साखरेचा डबा मी खाली ठेवला, कारण ते लागतच असतं ना वरच्यावर, म्हणून मी खाली ठेवलेला आहे. नाहीतरी वरी ठेवलं तर स्टँड आणा आणि काढा आणि नुसती पंचायतच होते ते उलाढाला. तर इकडं साखर काढून मी चहा बनत ठेवलेला आहे, म्हणजे डिकाशन चहा सकाळी पिल्यासारखा झालाच नव्हता, म्हणून मी आता परत इकडे चहा बनत ठेवला, म्हणजे तसं तरी 2 वेळा तरी सकाळी डिकाशन चहा बनतो. दुधाचा चहा पिणं किंवा दुधाच्या कुठल्या वस्तू खाणं, दही ताक सगळं बंद केलेलं आहे मी पित्तामुळे, कारण त्रास खूप होत आहे ना. तुरीची डाळ वगैरे काहीच खात नाहीये, खूप पतपाणी चाललेलं आहे आता 8 दिवस झालं तरी, आणि त्रास पण कमी आहे, तितका त्रास नाहीये मला. मला वाटतं दुधामुळेच मला खूप त्रास होत होता, पण आता पतपाणी सुरू केल्यापासून त्रास नाहीये, छान वाटत आहे, म्हणजे छान फ्रेश वाटतं. नाहीतरी दिवसभर झोप यायची कुंभकर्णासारखी, बसल्या जागी झोपी जायची, इतका त्रास मला होत होता. तर असं इकडे काल ही जी भाज्या आणलेल्या होत्या ते काही मी काढलेल्या नाहीत, आता सगळ्या भाज्या मी काढून ठेवत आहे. म्हणजे शेवग्याच्या शेंगा, दोडके, हिरवी मिरची आणलेली आहे आणि अगोदरची हिरवी मिरची डब्बा भरून ठेवलेली आहे मी, आता परत मिरच्या आणलेल्या आहेत. तर इकडे मिरच्याचे देठ काढून ठेवते, म्हणजे 4-8 दिवस तरी चांगल्या बनवून राहतात. नाही देठासाठी ठेवला मिरची खूप लवकर खराब होते, नासायला लागते, लाल पडतात, त्यामुळे देठ काढून ठेवते. इकडे शेवग्याच्या शेंगा डब्यात काय अशा बसत नव्हत्या, त्यामुळे 1-2 भाग केलेले आहेत मी आणि शेंगा डब्यात ठेवत आहे, म्हणजे असंच कवर ठेवलं म्हणजे फ्रीज मध्ये खूप स्पेस धरतात आणि ठीक पण वाटत नाही. डब्बे ना खूप स्पेस धरत नाही, चौक डब्बे आहेत ना, त्यामुळे मला डब्यात ठेवणंच ठीक वाटतं सगळ्या भाज्या. इकडे शेंगा मी सगळ्या अर्ध्या अर्ध्या करून ठेवलेल्या आहे डब्यामध्ये, आणि आज वरण बनणारे शेंगा टाकून, म्हणून 2-3 शेंगा मी चिरून घेतलेल्या आहेत आता वरणासाठी, आणि बाकीचे दोडके वगैरे मी जे फ्रीजमध्ये ट्रे असते त्या ट्रे मध्ये असेच ठेवणार आहे, कारण आता कवर वगैरे घालणार नाही याला. आणि परत इकडं हे डब्बे वगैरे असेच ठेवून देते. आता मिरचीचे देठ काढून घेते अगोदर, कोथिंबीर पण निवडायची आहे. तर खूप जास्त कामं सकाळी होऊन जातात, थोडीशी कामं रात्री आवरून ठेवली ना सकाळी जास्त धावपळ होत नाही, पण रात्री पण तसाच कंठाळा येतो. तर इकडे बघू शकता फ्रीजमध्ये जास्त भाज्या वगैरे नाहीयेत. तर दोडके ठेवलेले, टोमॅटो फक्त एकच राहिलेले आहे, बटाटे 3-4 राहिलेले आहेत, आणि फुलाचे कवर मात्र मी काल तोडून आणलेले फ्रीजमध्ये ठेवलेले होते, तेच मी इकडे ठेवत आहे. म्हणजे आता पूजा झाल्यानंतर लागतच असतात फुलं, म्हणून मी ते फुलाचे कवर इकडे टाकलेले देवाऱ्याकडे, कारण आणखीन देवपूजा झालेली नाहीये. अगोदर मी किचनची कामं आवरते, स्वयंपाक पाणी करून सगळ्या कामापासून फ्री होते, मग निवांत देवपूजा करून घेते. तिकडे मिरची देठ काढून सगळ्या मिरच्या मी डब्यात भरून ठेवलेल्या आहेत, आणि जी कचरा काढी झालेल्या येते आता भाज्या निवडलेलं ते सगळं मी बकेटात टाकते. अगोदर कोथिंबीर निवडून घेते, कोथिंबीर पण अशी ठेवली ना खूप लवकर खराब होते, म्हणजे नासायला लागते, त्यामुळे कोथिंबीरचे कधी बूड ठेवायचे नाही, बूड काढायचे आहेत आपल्याला आणि कोथिंबीर निवडून ठेवायची आहे. तर बघू शकता इथे कचरा काढी खूप झालेला आहे. अगोदर मी हा सगळा कचरा भरते आणि किचन एक वेळा पुसून घेते, किचन वाटा पुसून घेतला ना थोडंसं काम करायची इच्छा होते, नाहीतरी सगळीकडे कचरा कचरा आणि ती भांडी कोंडी खूप जास्त वाटतं. तर इकडे कोथिंबीर मी थोडीशी भाजीला टाकण्यासाठी धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेऊ, आणि इकडे संग संग भात ठेवलेला आहे, भाजी पण बनलेलीच आहे. आता शेवग्याची शेंग मी
थोडंसं पाणी आणि मीठ टाकून शिजत ठेवणार आहे म्हणजे भाजी बनवण्यासाठी. आणि पाणी पण गरम झालेलं आहे, तर अगोदर मी बाबांसाठी पाणी नेऊन दिलेलं आहे आंघोळीसाठी, म्हणजे थोड्या वेळ बाबा आंघोळ करतील. आणि इकडे पेढे आणलेले होते, तर तसंच कवर ठेवल्या ठेवल्या खूप स्पेस धरत होतं, तर ते काढून मी छोट्या वाटीत ठेवलेले आहेत. म्हणजे फक्त 2च पेढे राहिले. हे पेढे ना खूप फेवरेट आहेत माझे, तर मी खात असते अधूनमधून दिवसभरामध्ये, त्यामुळे लवकरच संपले त्यावेळेस. ते पण काढून ठेवलं. आणि पाणी भरून घ्यायचं होतं, तर अगोदर हंडा भरून घेतला बोर चालू करून. सकाळी बोर चालू करते, पण फक्त झाडांना पाणी देते, पोर धुवून घेते, तेव्हा काही हंडे वगैरे मी भरत नाहीये. नंतर मी निवांत सगळी कामं आवरत आवरत इकडे हंडे वगैरे भरून घेतलेत पूजेसाठीही. आणि खिडकी उघडलेली आहे, बाहेर आणखी मी रांगोळी काढलेली नाहीये, तर जाऊन अगोदर मी रांगोळी काढून ते. खूप लेट झाला तरीही ठीक वाटत नाही, सकाळी सकाळी दिसत नाही. आणि नंतर मी आतमधल्या कामाला लागले की मग नंतर विसरून जाते. मग नंतर आठवण येते की मी आज रांगोळीच काढलेली नाहीये. म्हणून कधी कधी या नादामध्येही लेट होतो. तर इकडे छोटीशी रांगोळी काढलेली आहे, म्हणजे बारीक पाऊस चालू आहे, कॅमेऱ्यात तितका दिसत नाहीये, त्यामुळे जास्त मोठी रांगोळी मी काढत नाही, कारण जास्त वेळ राहतच नाहीये. तर इकडे छोटीशी रांगोळी काढलेली आहे, हलकासा कलर भरलेला आहे. आता फुलं घेऊन जाते. आता बाहेर आलेलीच आहे, तर बाहेरची सगळीच कामं आवरूया. तर इकडं ही जी मोठं म्हणजे काय म्हणतं, कुठलं झाड म्हणतात त्याचं नाव मला माहिती नाहीये, पण जसं स्वास्तिकची फुलं असतात ना, त्यामध्येच ती मोठी फुलं असतात बघा, ती झाड आहे. आणि त्याला भरपूर फुलं लागत आहेत आजकाल. थोडीशी सदाफुली घेतलेली आहे. आणि आता स्वास्तिकची फुलं मागे जाऊन घेऊन येते, ते निवांत आणणार आहे. आता रांगोळी काढून झाल्यानंतर इतकीच फुलं घेऊन मी डब्बा वगैरे घेऊन आलेले आहे. आणि गॅस चालूच ठेवून गेलेले होते, तर बघूया शेंगा शिजल्या की नाही. तर आणखीन थोड्याशा निबरट वाटत होत्या, तर म्हणलं झाकून आणि थोडा वेळ कमी गॅसवरती ठेवूया. आणि संग संग इकडे भाजीची तयारी मी करून घेत आहे. तर खोबरं काढून घेतलेलं आहे, खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया. सगळ्याच खोबरं म्हणजे अगोदर म्हणलं आता भाजी पुरतं करून घेऊया, पण संध्याकाळी पण शेवग्याचीच भाजी मला आज बनवायची आहे. म्हणून म्हणलं हे सगळंच खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून भाजून हे खोबरं ना मिक्सरला बारीक करून ठेवूया, म्हणजे रात्री ना खूप धावपळ असते. आज गुरुवार आहे, उपवासाचा दिवस. तर सकाळी तितका जास्त स्वयंपाक नसतो, पण संध्याकाळी प्रसाद बनवणं स्वयंपाकी जास्त होतो, तर थोडीफार तयारी मी आताच करून ठेवते. तिकडे हे मसाला बनवण्यासाठी मी काय केलं, पॅन ठेवलेलं आहे, यामध्ये 2 मुठी मी शेंगदाणे घेतलेले. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, नंतर खोबरं पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे शेवग्याची भाजी बनवा किंवा वांग्याची भाजी बनवा, हा मसाला टाकायचा, खूप छान टेस्टी भाजी बनवून तयार होते. शेंगदाणे भाजून घेतलेले छान मी इकडे. आता खोबरं टाकलेलं आहे, आणि पॅन जाड असताना जास्त वेळ गरम राहतं, त्यामुळे मी गॅस कमी केलेला आहे. खोबरं खूप लवकर जळायला लागतं. तर एक सलग चमचा फिरवत मी खोबरं छान भाजून घेतलेलं आहे, गॅस बंद केलं. गॅस बंद केल्यानंतर याची प्रोसेसिंग थांबणार नाही, कारण हे पॅन जाड आहे ना, त्यामुळे जास्त वेळ गरम राहतं. इकडे सगळं मी भाजून ठेवलेलं आहे. आणखीन मला हे सगळं वाटायचं आहे, थंड होण्यासाठी ठेवलं. आणि तितक्यात लक्षात आलं की किचनचे जे टाईल्स आहेत ना, खूप खराब झाले, तर हे मला क्लीन करायचं आहे. तर हाच होता व्हिडिओ. आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.